नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आता आपण ह्या सघन लागवड डाळिंब बागेतमध्ये आहे आपल्या. तर तुम्ही या ठिकाणी बघताय की गवत काढण्याचं काम सुरू आहे, कारण उन्हाळा संपलेला आहे. तर या ठिकाणी गवत होतं या अगोदर, म्हणजे काढलं नाही. आणखी आता हे 2 दिवसात संपून जाईल बघा. तर हे गवतामध्ये डाळिंबाची झाडं आहेत. त्याला किडीचा प्रादुर्भाव नाही एकतर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्णपणे 100% रोपं ही निरोगी दिसत आहेत. तर मित्रांनो, काय झालं की उन्हामध्ये टेम्परेचर वगैरे जास्त असल्यामुळं आपल्याला लिव्हिंग मल्चिंग म्हणून गवत कामाला आलं. लिव्हिंग मल्चिंग म्हणजे ओलावा टिकण्यासाठी ते कामाला आलं. कारण गवत असल्यामुळं या ठिकाणी बघा, हे गवत आहे. तर या ठिकाणी गवत असल्यामुळं मॉइश्चर कन्झर्वेशन म्हणजे ओलावा टिकणं, म्हणजे नैसर्गिक चादरसारखं ह्या आपल्या गवतानं आपलं काम केलेलं आहे. त्यामुळे आपण त्याचा फायदा करून घेतला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅप क्रॉप, म्हणजे किडींचा जो अटकाव आहे, संरक्षण कवच म्हणून बनलं गेलं गवत. कारण किडींना गवत खायला भरपूर असल्यामुळं त्यांनी झाडावरती काही अटॅक करायचा विषय घेतलाच नाही. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. आणि आणखी एक गोष्ट आहे बघा, आता महत्त्वपूर्ण ती, याचा कलर तुम्ही बघा जरा. तर हा कलर जो आहे तो गवतामुळं या ठिकाणी कालच गवत काढलेलं आहे. तर हे तुम्हाला फिक्कट पोपटी कलर, फिक्कट हिरवा म्हणजे पोपटी कलरची झाडं दिसतात हे. तर ह्याच्यामध्ये मायक्रो क्लायमेट निर्माण झालं होतं, म्हणजे सूक्ष्म वातावरण निर्माण झालं. त्याच्यामुळं मऊ ताजी फिकट हिरवी म्हणजे पोपटी कलरची तुम्हाला ही पानं दिसत आहेत मित्रांनो. तर गवत असेपर्यंत हे जमिनीतील नायट्रोजन ओढून घेत होते, त्यामुळे पानाचा रंग फिकट पोपटी तुम्हाला दिसतोय. तर आता त्यांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळाल्यामुळे का नाही, त्यांच्यात क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य वेगाने वाढणार. ओके. तर क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य ही वेगाने वाढल्यामुळं अगोदरची तुम्हाला रोपं दाखवतात की कशी दिसत आहेत बघा. अगोदर जे आपण गवत काढलं होतं, तर बघा हे पूर्णपणे तुम्हाला हिरवं रूप दिसतं, डार्क ग्रीन दिसतात बघा. प्रत्येक रोपं बघा तुम्ही, हे डार्क ग्रीन दिसत आहेत. या अगोदर हो का डार्क ग्रीन दिसत आहेत हे रोपं बघा, हे पूर्णपणे डार्क ग्रीन दिसतंय. आणि आत्ता जे काल गवत काढलं आहे ना, ते थोडंसं तुम्हाला पोपटी कलरचे दिसत असतील. तर ह्या व्हिडिओमध्ये सांगायचा मला उद्देश हाच आहे मित्रांनो, का आता ह्याला पूर्णपणे सूर्यप्रकाश मिळेल आणि हवा मिळेल, तर ऑटोमॅटिक ही काडी पक्व होत जाईल आणि डार्क ग्रीन येईल. त्यांच्या क्लोरोफिल वेगाने वाढल्यामुळं, त्याच्यामध्ये म्हणजे हरितद्रव्य वाढल्यामुळं होतं आहे. पण आपण त्या गवताचाही चांगला फायदा करून घेतलेला आहे. उन्हाळ्यामध्ये टेम्परेचरसाठी, किंवा आपल्याला सूक्ष्म वातावरण निर्माण करून आपलं झाड हे तग धरून राहावं, किंवा त्याला ओलावा टिकून राहावं म्हणून. तर मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ वेगळे बघण्यासाठी, जमीनचा आपला पोत ओळखून आपण काय करायचं काय नाही हे ठरवण्यासाठी, जवळची लागवड असलेली सक्सेस करायची आहे. तर त्यासाठी आपण सगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.